शिल्पा जेव्हा कधी माहेरी जाण्यासाठी निघायची तेव्हा जाऊबाई सासूबाई काही ना काही नाटक करून तिला थांबवायच्या. नवराही तिची साथ कधीच देत नव्हता. तिच्या माहेरच्या लोकांबद्दल काहीही तो बोलायचा. एकदा शिल्पा कसं तरी करून माहेरी गेली, परंतु दुसऱ्याच दिवशी तिचा नवरा तिला न्यायला आला आणि तिचा तिच्या माहेरच्या लोकांसमोर खूप अपमान केला. तिच्या आईनेही जावयाचीच बाजू घेतली आणि तिला तिच्या सासरी जायला सांगितले. शिल्पा सासरी तर गेली, पण गेल्यावर तिने असे काही केले की सगळ्यांनी तिचे पाय धरले. कारण शिल्पा आज सकाळपासून लवकर सगळी कामं पूर्ण करत होती, कारण आज तिला तिच्या माहेरी जायचे होते आणि जर ती माहेरी गेली तर तिच्या अनुपस्थितीमध्ये घरच्यांना जास्त त्रास होऊ नये, कारण ती यावेळेस 3-4 दिवस माहेरी राहायला जात होती. त्यामुळे आनंदाने ती सर्व कामं लवकर पूर्ण करत होती. तिचे माहेर आणि सासर एका शहरात होते, त्यामुळे तिला माहेरी राहण्याची परवानगी कधीच दिली जात नव्हती. ती जेव्हा कधी माहेरी जायची तर तिला हे सांगून परत बोलवायचे की माहेर जवळच तर आहे, मग तिथे रात्रीचे कशाला थांबायचे, पुन्हा कधीतरी जा. त्यामुळे शिल्पा फक्त 2-3 तास थांबायची आणि सासरी पुन्हा यायची. माहेरी तिने कधी रात्र घालवलीच नव्हती. जेव्हा कधी तिला माहेरी जायचे असेल तेव्हा कोणती ना कोणती गडबड नक्कीच व्हायची आणि तिचा मूड खराब व्हायचा. त्यामुळे ती नेहमी प्रयत्न करायची की यावेळेस गडबड होऊ नये. देवाच्या कृपेने यावेळेस तिची सासूसुद्धा ठीक होती. पण म्हणतात ना की घरात अशी कोणती ना कोणती व्यक्ती नक्कीच असते जिच्यामुळे घरात अडचणी येतात, आणि शिल्पाच्या घरात ती व्यक्ती तिची मोठी जाऊबाई होती. कारण जेव्हा कधी शिल्पा माहेरी जात होती तेव्हा मागे तिची मोठी जाऊबाई काही ना काही नाटक नेहमी करत असायची. मोठ्या जाऊबाईचे माहेर खूप दूर होते, त्यामुळे ती जेव्हा कधी तिच्या माहेरी जायची तेव्हा तिथे ती महिनाभर तरी राहायची. परंतु जेव्हा शिल्पाला माहेरी जायचे तेव्हा सगळे लोक हेच बोलायचे की अरे राहण्याची काय गरज आहे, जेव्हा तुला जायचे असेल तेव्हा जा, पण राहू नकोस. आज सकाळपासूनच जेव्हा ती माहेरी जाण्यासाठी तयार होत होती तेव्हा तिची मोठी जाऊबाई आली आणि तिला विचारले, शिल्पा परत कधी येणार आहेस? तेव्हा शिल्पा घाबरत आपल्या मोठ्या जाऊबाईंना म्हणाली, ताई 1 आठवडा थांबण्याचा विचार करत आहे. तेव्हा मोठी जाऊबाई तिला म्हणाली, 1 आठवडा जास्त होत नाही का? सोनूचे पेपरसुद्धा स्टार्ट होणार आहेत. तू तिकडे एवढ्या दिवस राहिलीस तर घरातले सगळे काम मलाच करावे लागेल. मी एकटी कशी करू? आणि मग घरातले काम करू की सोनूचा अभ्यास घेऊ? हे बघ, यावेळेस 2 दिवसात परत ये, परत केव्हा तरी जा. मोठ्या जाऊबाईंचे बोलणे ऐकून शिल्पा उदास झाली आणि मनातल्या मनात विचार करू लागली, परत केव्हा तरी जा हे कधीच येत नाही. शिल्पाने उदास होऊन आपल्या सासूबाईंकडे पाहिले तेव्हा सासूबाई तिला म्हणाल्या, बघ बाई तुझ्या मनावर, तुझं मन करेल तोपर्यंत राहा आणि जेव्हा मन होईल तेव्हा परत ये. सासूबाईंना माहिती होते की शिल्पा 2 दिवसातच परत येणार, कारण तिचा स्वभावच असा होता की तिला दुसऱ्यांचा त्रास सहन होत नव्हता आणि ती त्यांना लगेच साथ द्यायची. ती आपल्या स्वभावाच्या विरुद्ध काम करणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं, तिचा नवरा तरी तिला कुठे साथ देतो. शिल्पा विचार करायची की काही स्त्रिया किती नशीबवान असतात ना, ज्या सांगू शकतात की मी इतके दिवस माहेरी राहणार आहे आणि त्यांना त्यांचे पतीही साथ देतात. परंतु शिल्पाचा नवरा तर नेहमी शिल्पाच्या चुकाच काढायचा. असो, कसं तरी करून शिल्पा तिच्या माहेरी गेली. शिल्पा तिच्या माहेरी पोहोचली तेव्हा तिच्या माहेरचे सगळे लोक खूप खुश झाले होते. तिच्या भाचीने तिला लगेच विचारले, आत्या यावेळेस 1 आठवडा तरी राहणार ना? तेव्हा शिल्पा हसली आणि मनातल्या मनात उदास झाली की आता मुलांना काय उत्तर देऊ. जाऊ दे, जितके दिवस मिळाले आहेत तितके दिवस आराम करून घेऊ. हा विचार करून तिने वाईट विचारांना झटकले. माहेर याचा अर्थ मस्ती, सुख आणि स्वतंत्रता आहे. 2 दिवस तर बहीण आणि भाचीसोबत शॉपिंग आणि कधी आईच्या हातचे जेवण तर कधी वहिनीसोबत गप्पा मारण्यातच निघून गेले. संध्याकाळी दादा आणि बाबा कामावरून आल्यानंतर जेवणाच्या वेळेस त्यांच्यासोबत गप्पा व्हायच्या आणि याच दरम्यान ती आपल्या नवऱ्याचे फोन उचलू शकत नव्हती. तेव्हा तिला खूप टेन्शन आले होते की आता ते म्हणतील की तुला साधा फोन उचलायला सुद्धा वेळ मिळत नाही का? असो, वेळ पंखा लावून उडून गेला. आज 3रा दिवस होता. शिल्पाला आज सकाळपासूनच टेन्शन होते की आता थांबावे की सासरी परत जावे, कारण जर नाही गेली तर कारण नसताना घरी टेन्शनचे वातावरण निर्माण होईल.
कारण नसताना मोठ्या जाऊबाई रुसून बसतील हा सगळा विचार करत तिने आपल्या नवऱ्याला म्हणजे संदीपला फोन केला आणि त्याला विचारले. तेव्हा संदीप लगेच म्हणाला, 2 दिवस तर राहिली आहेस ना, माहेरी तुझे मन भरत नाही का? आता बस झालं, आज परत ये, वहिनीला सुद्धा तुझी गरज आहे. आपल्या नवऱ्याचे बोलणे ऐकून शिल्पाचं डोकं सुन्न झालं होतं आणि ती विचार करू लागली. संदीप तिचा नवरा असूनही कधीच त्याने आपल्या बायकोचे मन ओळखले नाही आणि नाही कधी तिच्या दुःखाला समजून घेतले. त्याला कधी तिचे माहेरी राहणे आवडलेच नव्हते. शिल्पाला माहिती होते की संदीप तिची साथ कधीच देणार नाही आणि कदाचित त्याचमुळे ती परत आपल्या सासरी जाण्यासाठी मजबूर झाली होती आणि उदास होऊन विचार करू लागली, असे का होते की नवराच साथ देत नाही? जर नवऱ्याने तिची साथ दिली तर ती स्वच्छंद मनाने आपल्या बाबांच्या घरी 1 आठवडासुद्धा राहू शकली नसती. आणि वरतून जेव्हा कधी संदीप सोबत बोलणे व्हायचे तेव्हा तो कायमच तिच्या माहेरच्यांना नावं ठेवत असायचा. म्हणायचा की कुठे तुला तिथे पंचपक्वान्न मिळते, त्यामुळे तुला इकडे येण्याची इच्छा होत नाही. आपल्या बापाच्या घरी तुला कधी सुख मिळाले नाही ना कधी सुविधा, तरीही माहिती नाही तिकडे जाण्यासाठी तू एवढी का मरतेस. आता शिल्पा त्याला कशी समजावून सांगेल की आपले घर ते आपलेच असते आणि पिंजरा तो पिंजराच राहतो, मग तो पिंजरा कितीही किमती धातूने बनवलेला असेल. आपल्या घराची मातीची भिंतसुद्धा प्रत्येक मुलीला प्रियच असते. हाच विचार करता करता शिल्पा आंघोळ करून जेव्हा घराच्या छतावर कपडे टाकण्यासाठी गेली तेव्हा तिने आपल्या बालपणीची मैत्रीण प्रियाला पाहिले. ती सुद्धा तिच्या माहेरी आली होती. दोघीही मैत्रिणी एकमेकांना पाहून खूप खुश झाल्या होत्या. घराच्या छतावरूनच दोघींनी एकमेकींना हात हलवून अभिवादन केले आणि मग धावतच शिल्पा खाली आली. तोपर्यंत प्रिया दरवाजाच खोलत होती. आतमध्ये येताच दोघींनी आनंदाने एकमेकींना मिठी मारली आणि मग तक्रारी चालू झाल्या की तू मला विसरली, माझी आठवण तुला कधीच येत नाही, एक फोनसुद्धा करत नाही वगैरे वगैरे. गप्पा मारता मारता शिल्पाने सांगितले की मी आजच माझ्या सासरी परत जाणार आहे. संध्याकाळी ऑफिसवरून परत जाताना संदीप मला न्यायला येणार आहेत आणि मग मी त्यांच्यासोबत जाणार आहे. शिल्पाचे बोलणे ऐकून प्रिया नाराज झाली. म्हणाली, काय यार, तब्बल 4 वर्षानंतर आपण भेटलो आहोत आणि तू परत आजच जाणार आहे. यार मी कधीच लवकर माहेरी येत नाही, पण जर आले तर तू तुझ्या सासरी असतेस. आज आपण योगायोगाने भेटलो आहोत तर तू पळून जात आहेस. तेव्हा शिल्पा नाराज होत म्हणाली, अरे आता तुला काय सांगू, माझे सासर याच शहरात आहे, त्यामुळे मला माहेरी राहताच येत नाही. यावर तिची मैत्रीण प्रिया म्हणाली, यार तू याच शहरात असून येऊ शकत नाही आणि मी दूर असूनसुद्धा सगळ्यांच्या विनंती करत फिरते, पाया पडून रिझर्वेशन करावे लागते, मग म्हणतात की मुलांसोबत एकटी जाऊ नकोस. कधी कोणाला सुट्टी मिळत नाही तर कधी कोणाचा खास पाहुणा येणार असतो, मग घरातल्या बिचाऱ्या सुनबाईला माहेरी जाण्याचा प्रोग्रामच रद्द करावा लागतो. हेच माझ्या सासरची रीत आहे बघ. तेव्हा शिल्पा म्हणाली, ही तुझ्याच नाही तर माझ्याही सासरची हीच कहाणी आहे, पण आपण तरी काय करू शकतो सांग बरं. तेव्हा प्रिया हसत हसत म्हणाली, अरे तुला ती संगीता लक्षात आहे का? अगं तीच संगीता जी लुकडी सुकडी होती बघ, मागच्या सीटवर बसायची, क्लासमध्ये कायम घाबरलेली असायची. अगं ती काल मला मार्केटमध्ये भेटली, काय बदलली आहे यार, एकदम वाघीण झाली आहे. जीन्स टॉप घालून आणि केसांचा स्टेप कट एकदम स्मार्ट दिसत होती आणि एक आपण आहोत गावंडळ बनून फिरत आहोत. सासरी हे नका घालू ते नका घालू, सगळ्यांना आनंद ठेवण्याच्या चक्करमध्ये आपण आपल्या आनंदाची कुर्बानी दिली आहे. काल ती मला भेटली तर तिने मला टोमणा मारला, म्हणाली, प्रिया कशी झाली आहेस तू? कुठे आमची स्मार्ट प्रिया होती आणि आज कुठे तू घावंडळ वाटत आहेस? तू तीच प्रिया आहेस ना? मला विश्वासच बसत नाही, तूच प्रिया आहेस ना? हे सांगताना प्रिया खूप दुःखी झाली होती. तेव्हा शिल्पा उत्सुकतेने म्हणाली, हो का, अजून काय म्हणाली? प्रिया परत सांगू लागली. संगीता म्हणाली की माहेरी कधी येतेस? मग मी तिला म्हणाले, खूप कमी वेळा येते यार. तेव्हा ती मला म्हणाली, मी तर बिनधास्त राहते, कोणाचीच पर्वा करत नाही, जे बोलायचे आहे ते बोलून द्यायचे, मला जे पसंत आहे तेच मी करते. हे नका घालू, ते करू नका, तिकडे जाऊ नका, इकडे जाऊ नका, बोलू नका, हसू नका. यार आपण काही यांच्या कटपुतली भावल्या आहोत का, त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या बोटावर नाचायला? मग मी संगीताला म्हणाले, संगीता तुला कोणाची भीती वाटत नाही का?
की लोक काय म्हणतील. तेव्हा ती संगीता म्हणाली, लोकांची पर्वा करायची नाही. सगळ्यांना आपण खुश ठेवू शकत नाही. राहिली गोष्ट नवऱ्याची, जर तो तुम्हाला समजून घेत असेल तर ठीक आहे, नाहीतर त्याच्याकडून सुद्धा जास्त आशा अपेक्षा करू नका. नवऱ्याला नेहमी वाटते की बायकोने त्याच्या पुढे पुढे करावे, घरात दबून राहावे आणि फुल टाईम घरात मोलकरींसारखे काम करावे. माझा नवरा असाच होता. पण ज्या दिवशी मला वाटले की आता जास्त होत आहे, पाणी डोक्यावरून जायला लागले आहे, तेव्हा मी घरात तमाशा केला. गळ्यात तेवढाच दाबायचा जेवढा श्वास घेता येईल. जर श्वास थांबला तर जीवच संपेल. त्यामुळे पहिल्यांदाच स्वतःला महत्त्व द्या. शिल्पा, खरं सांगू का, मला संगीताचे बोलणे बरोबर वाटले की आपण स्वतःलाच विसरलो आहोत. आपल्याला या बंधनातून बाहेर निघायलाच हवे. शिल्पा मन लावून प्रियाच्या तोंडून संगीताचे बोलणे ऐकत होती. तिला सुद्धा खूप आश्चर्य वाटत होते की इतकी शांत असणारी मुलगी इतकी वाघीण कशी काय झाली. शिल्पाला सुद्धा वाटले की मी सुद्धा वेडी आहे. स्वतःच्या आनंदाला कधी महत्त्वच दिले नाही. मनात विचारांचे काहूर माजायला लागले. तेव्हा प्रिया म्हणाली, आता तू काय विचार करत आहेस शिल्पा? जाणार आहेस का आज सासरी, का नवऱ्याला इकडे येण्यासाठी नकार देणार आहेस? शिल्पा प्रियाला म्हणाली, बघते यार. एवढं बोलून शिल्पा विचारात पडली की आता काय करू. तेव्हा प्रिया म्हणाली, ठीक आहे, मी जाते आता. एवढे बोलून प्रिया निघून गेली. पण शिल्पाला विचारात पाडून गेली. दिवसभर शिल्पा खोलीत पडून होती आणि आता संध्याकाळ झाली होती. संदीपची येण्याची वेळ झाली होती. आई भजी बनवायची तयारी करत होती. तेव्हाच दारावरची बेल वाजली. कदाचित तिचा नवरा संदीप होता, जो ऑफिसवरून सरळ तिला घ्यायला आला होता. परंतु शिल्पाच्या मनात चाललेल्या विचारांचं आता वादळात रूपांतर झालं होतं, जे कधीही बाहेर येऊ शकत होते. परंतु तिची हिंमतच होत नव्हती की मागच्या 2 वर्षांपासून जे करत आहे त्याच्यातून एकदम कसे काय नवीन रूपात यायचे. शिल्पा आपल्या खोलीत बसून स्वतःशीच लढत होती. ती काय होती आणि आता काय झाली आहे. आता तर बाहेर संदीपसुद्धा आले आहेत. काश मी त्यांना पहिला फोन केला असता आणि नकार दिला असता. आता मी काय करू? जर त्यांना नकार दिला तर ते नाराज होतील आणि विचार करतील की माझ्या माहेरच्यांनीच माझे कान भरले आहेत. एकतर संदीप पहिलेच माझ्या माहेरच्या लोकांशी नाराज असतात. जर त्यांच्या डोक्यात हा विचार आला तर माहिती नाही काय होईल. असाच काहीतरी विचार शिल्पा करत होती. तेव्हाच तिला तिचा भाचा बोलवायला आला आणि म्हणाला, आत्या, बाहेर मामा आले आहेत, तुम्हाला बोलवत आहे. शिल्पा म्हणाली, हो बाळा, तू जा, मी येतेच. असे बोलून शिल्पा ज्या अवस्थेत होती तशीच बाहेर हॉलमध्ये गेली. संदीपला बघून शांत झाली. संदीप पाणी पित होता. शिल्पाला अशा अवस्थेत पाहून तो थोडा चिडला आणि म्हणाला, हे काय शिल्पा, तू अजून तयार झाली नाहीस? जायचे नाही का? शिल्पा गडबडून म्हणाली, हो नाही, आहे ना, तब्येत थोडीशी खराब वाटत आहे. संदीप परत चिडून म्हणाला, मग होईल ना तब्येत ठीक. तिकडे काही तुला जेलमध्ये राहायचे आहे का, जी तिकडे तुझी तब्येत ठीक होणार नाही? हे ऐकून आता शिल्पा मात्र थोडी चिडली. म्हणाली, जेलपेक्षा तर कमी नाही ना. मन नसताना तिकडे काम करावेच लागेल ना. आणि काम करण्यासाठी माझी तब्येत आता ठीक नाही. तुम्ही तर मला समजूनच घेत नाही. सोडा, आज मी येणार नाही. शिल्पाचे उत्तर ऐकून संदीपला राग आला होता. म्हणाला, हे बघ शिल्पा, विचार कर, तू काय करत आहेस, काय बोलत आहेस. आता माझ्यासोबत आली नाहीस तर मी तुला परत घ्यायला येणार नाही. तू स्वतःच तिकडे येशील. त्यावेळी शिल्पाची आई भजीची प्लेट घेऊन येत होत्या. तेव्हा या दोघांचे बोलणे ऐकून तिथे स्तब्ध उभ्या राहिल्या. विचार करू लागल्या, अरे हे काय चाललं आहे? अचानक शिल्पा अशी कशी बोलायला लागली आहे? मुलीचे आईवडील नेहमी आपल्या मुलीकडून हीच आशा करतात की ती आपल्या आनंदाला स्वाहा करून नेहमी त्यांच्या आत्मसन्मानाचा विचार करत राहो. संस्काराच्या गोष्टी ऐकून स्वतः आईवडील आपल्या मुलीला कमजोर बनवतात की ती आपल्या हक्कासाठी बोलू शकत नाही. म्हणतात ना की मुलीने उत्तर दिले तर ती आगाऊ आणि सहन केले तर संस्कारी. शिल्पाच्या आईने शिल्पाचे बोलणे ऐकल्यावर ती शिल्पाजवळ आली आणि म्हणाली, हे तू काय बोलत आहेस बाळा? एकतर जावई बापू आले आहेत आणि ते बरोबर तर बोलत आहेत ना. जर तुला जायचेच नव्हते तर पहिले त्यांना सांगायचे होते. आपल्या सासूबाईंचे बोलणे ऐकून संदीप अजूनच फुगला की तो कधीच चुकीचं बोलत नाही. शिल्पा आपल्या आईकडे बघत म्हणाली, तुला जर मी इथे राहिलेली आवडत नाही तर मी जाते. पण माझा आत्मा इथेच राहील आणि शरीर जाईल
आणि पुन्हा हे शरीर तुझ्या घराची पायरी चढणार नाही. संदीप हैराण होऊन शिल्पाकडे बघत होता की हिला आज काय झाले आहे. मनातल्या मनात विचार करत होता. तेव्हा शिल्पा धावतच आपल्या खोलीत गेली आणि आपल्या बॅगेत सामान ठेवू लागली आणि आईला न भेटताच, कोणाचा निरोप न घेताच, कोणाकडे न पाहताच अशीच सरळ जाऊन संदीपजवळ उभी राहिली. संदीपने हात जोडून आईंचा निरोप घेतला, पण आई तर स्तब्ध उभी राहून शिल्पाकडेच बघत राहिली. पूर्ण रस्त्यात शिल्पा संदीपसोबत एकही शब्द बोलली नाही. संदीप तिच्यासोबत बोलला. घरी येऊन ती रात्रभर रडत राहिली आणि दुसऱ्या दिवशी कठपुतलीच्या बाहुलीसारखी काम करायला लागली. सगळे लोक खुश होते, फक्त तिला सोडून. संदीपचा इगो, मोठ्या जाऊबाईंचा अहंकार, सासूची निश्चिंतता आणि सासऱ्यांचा निष्काळजीपणा सगळं काही यंत्रवत चालू राहिले. अपमान आणि उपेक्षाच्या कुचक्रात शिल्पा भरडू लागली. आता 2च दिवस झाले होते की किचनमध्ये काम करता करता शिल्पाचे चुकून बोट कापले गेले. परंतु कोणीच तिला सहानुभूती दाखवली नाही. उलट तिलाच दोषी बनवून सगळे मोकळे झाले. की डोकं कुठं होतं? नीट लक्ष देऊन काम करता येत नाही का? आता शिल्पाला वाटू लागले की वास्तवात तिची गरज कोणालाच नाही. एक दिवस तिने स्वतःला आरशात पाहिले आणि विचार करू लागली की तिला या घरात सन्मान मिळतो का? ती या घरात सन्मानित सून आहे का? ती पतीच्या हृदयाची राणी आहे का? की यशस्वी सून आहे? कदाचित नाही. आणि त्या दिवशी माहेरी आईचे बोलणे ऐकल्यानंतर आता ती माहेरची लाडकी लेकसुद्धा राहिली नाही. घरात आई वडील, सासू सासरे, पतीच्या हृदयाची राणी आणि कोणाच्याच नजरेत आता ती योग्य राहिली नव्हती. त्याच दिवशी तिने शपथ घेतली की आता ती कठपुतली होणार नाही. तिच्या वाहणाऱ्या रक्ताला पाहून सुद्धा कोणालाच तिची दया आली नाही किंवा तिला कोणी सहानुभूती दाखवली नाही. मग प्रेम तर खूप लांबची गोष्ट आहे. तिने स्वतःशीच प्रेम करायचे ठरवले आणि मनातल्या मनात विचार करू लागली की आता स्वतःशीच प्रेम करेल, स्वतःसाठी जगेल. त्या रात्री ती जेवण बनवायला खोलीतून बाहेर निघालीच नाही आणि चादर तोंडावर घेऊन झोपून राहिली. तिच्या या वागण्यावर सगळ्यात पहिल्यांदा तिच्या मोठ्या जाऊबाईंनी प्रतिक्रिया दिली. तिची भांडी आपटणे आणि बडबड करत जेवण बनवणे ही जुनी सवय चालू झाली. परंतु हे सगळं ऐकूनही आज शिल्पाला टेन्शन आले नाही. आज मन थोडेसे शांत होते. तेव्हाच त्यावेळी तिच्या खोलीत तिची सासू आली आणि म्हणाली, काय झालं आहे शिल्पा? तुला कसले टेन्शन आहे का? तब्येत तर तुझी ठीक आहे ना? तेव्हा शिल्पाचे 2 शब्दात उत्तर दिले, नाही, माझे काम करण्याचे मन होत नाही. बोटाला सकाळी कापले आहे, दुखत आहे खूप. मी सुद्धा माणूस आहे, मला सुद्धा वेदना होतात. सासूला समजले की आज शिल्पाचं डोकं ठिकाणावर नाही. जर आता काही बोललो तर तमाशा होईल. उद्या सकाळी तिच्यासोबत बोलून पाहते. रात्र अशीच निघून गेली. संदीपने रात्री एकदाही तिला विचारले नाही की तिचं बोट कसं आहे. सासूबाईने सकाळी शिल्पाकडून अपेक्षा केली होती, परंतु शिल्पा तर अगदी तयार होऊन खोलीतून बाहेर निघाली आणि म्हणाली, आई, मी बाहेर जात आहे, संध्याकाळी परत येईल. सासूबाई आश्चर्याने तिला म्हणाल्या, पण सुनबाई, तू कुठे चालली आहेस? माझं एक काम आहे, त्यासाठी चालले आहे, असे बोलून शिल्पा घरातून बाहेर गेली. घरात सगळे शिल्पाच्या या वागण्यावर आश्चर्यचकित झाले होते की शेवटी हिला काय झाले आहे. संदीपला सुद्धा एवढं काही समजत नव्हतं, परंतु सासूबाईंना शिल्पाची मनस्थिती समजत होती. संध्याकाळी शिल्पा उशिरा आली आणि ती कोणासोबतच एकही शब्द बोलली नाही. तेव्हा मोठी जाऊबाई काहीतरी म्हणायला लागली, परंतु तिला सासूने इशारा करून गप्प केले. त्या रात्री संदीप तिला पहिल्यांदा म्हणाला, जेवण करून घे, परंतु शिल्पाने उत्तर दिले की मी जेवण करून आले आहे. एवढं बोलून ती कोस बदलून झोपून गेली. दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळी 9 वाजता शिल्पा तयार होऊन बाहेर जायला लागली. तेव्हा पाठीमागून मोठ्या जाऊबाईने तिला टोकले. म्हणाली, अरे कुठे जात आहेस? चल, मुलांचा नाश्ता बनवायचा आहे, त्यांना स्कूलला जायला उशीर होत आहे. तेव्हा शिल्पाने पलटून मोठ्या जाऊबाईकडे पाहिले आणि तिला म्हणाली, मग मी काय करू? तुमची मुलं आहेत तर तुम्हीच बनवा ना नाश्ता, मी तुमची मोलकरीण नाही आहे. शिल्पाचे उत्तर ऐकून मोठी जाऊबाई स्तब्ध होऊन तिला पाहू लागली की ज्या गाईला मागच्या 2 वर्षापासून आपल्या इशाऱ्यावर नाचवले, आज त्याच गाईने तिला शिंग दाखवले. संदीप तयार होऊन निघाला तेव्हा शिल्पा बाहेर गेली होती. संदीप हैराण होऊन आईला म्हणाला, आई,
शिल्पाला काय झाले आहे? ती अशी का वागत आहे? तेव्हा आई त्याला म्हणाली, मला सुद्धा माहिती नाही बाळा. तुमच्या दोघांमध्ये भांडणं झाली होती का? तेव्हा संदीप म्हणाला, नाही आई, त्या दिवशी तिच्या घरी हेच झाले होते की कदाचित तिला इतक्या लवकर इकडे यायचे नव्हते, पण तिच्या आईने जबरदस्ती तिला हे सांगून पाठवले की हेच तिचे घर आहे. मग मला नाही माहिती की का तिला इकडे येऊन असं वागण्यात मज्जा येत आहे. तिचा खूपच उन्मत्तपणा वाढत चालला आहे, खूपच घमंडी होत चालली आहे. काहीतरी मला तिचा बंदोबस्त करावाच लागेल. संदीपचे बोलणे ऐकून आई म्हणाली, काय बंदोबस्त करशील बाळा? जेवढे मला समजले आहे, शिल्पा खूपच टेन्शनमध्ये आहे. तू तिचा नवरा आहेस. जर तूच तिला समजून घेतले नाही तर कोण घेईल? तू आजपर्यंत तिच्यासोबत कधीच प्रेमाने बोलला नाहीस. ही गोष्ट तुमच्या दोघांमधली आहे, पण आज मला बोलावे लागत आहे. जर तुझ्या मोठ्या भावाने आणि तुझ्या बाबांनी तुझ्या वहिनीसोबत आणि माझ्यासोबत असे केले असते तर तुमच्या दोघांसाठी जीवन सहज झाले असते, नाही ना? एक मुलगी आपल्या पतीच्या भरोशावरच सासरी येते आणि त्याच्या प्रेमामुळेच ती आपल्या जीवनातल्या साऱ्या कठीण प्रसंगांना हसत हसत पार करत जाते. संदीप आपल्या आईचे बोलणे ऐकून चुपचाप घरातून बाहेर निघाला. आज त्याला पहिल्यांदा हे सगळं आठवू लागले की जेव्हा शिल्पा माहेरी जाण्यासाठी विचारत होती तेव्हा तो तिला ओरडत असायचा की काय सारखी सारखी माहेरी जाण्यासाठी विचारत असते, जा लवकर जा आणि परत कधीच येऊ नको. नाही तिला कधी फिरायला घेऊन गेला आणि नाही तिच्या आवडीची कोणती गोष्ट तो घेऊन आला. दिवसभर काम केल्यानंतर जेव्हा ती थकून जायची तेव्हा तिला तो म्हणायचा की अरे कामच किती करतेस तू, एवढं थकायला काय होतं? तेव्हा शिल्पा शांत व्हायची आणि तिचे शांत राहणे यालाच तो तिची सहमती मानायचा. कधीच तिच्या इच्छांबाबत त्याने विचार केला नाही, फक्त तिच्याकडून तिचे कर्तव्य पूर्ण करून घेतले. संदीप विचारांच्या समुद्रात गुंतून कदाचित स्वतःलाच दोषी समजत होता. त्याने पटकन शिल्पाला फोन केला, परंतु शिल्पाचा फोन बंद येत होता. त्यामुळे तो तिची वाट पाहू लागला आणि जेव्हा संध्याकाळी शिल्पा घरी आली तेव्हा त्याने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु शिल्पा त्याच्याशी काहीच बोलली नाही आणि झोपून गेली. दुसऱ्या दिवशी उठून शिल्पा पुन्हा जायला लागली तेव्हा गेटमधून बाहेर पडताच संदीप कार घेऊन तिथे उभा होता. त्याने शिल्पाला कारमध्ये बसायला सांगितले, परंतु शिल्पा कारमध्ये बसली नाही आणि पुढे जायला लागली. तेव्हा संदीपने तिचा हात पकडला आणि म्हणाला, कारमध्ये बस शिल्पा, आपण कुठेतरी जाऊया. संदीपचे बोलणे ऐकल्यावर शिल्पा आश्चर्याने संदीपकडे पाहू लागली, पण काय करू शकत होती, कारण तिथले सगळे लोक त्यांच्याकडे पाहू लागले होते. त्यामुळे ती शांतपणे गाडीत जाऊन बसली. जवळच्या रेस्टॉरंटमध्ये गेले तेव्हा तिथे पोहोचल्यानंतर नॉर्मल होत संदीपने विचारले, शिल्पा काय झालं आहे? खूप टेन्शनमध्ये वाटत आहेस. 2-3 दिवस झाले कुठे जात आहेस तू? तुला मी खूप शोधले काल. ना तुझ्या घरी गेली होती ना आपल्या फ्रेंड्सच्या घरी, मग जातेस तरी कुठे तू? तेव्हा शिल्पा म्हणाली, अच्छा, म्हणजे तुम्हाला हे जाणून घ्यायचे आहे की मी कुठे जाते. बाकी तुम्हाला काहीच फरक पडत नाही ना? फक्त आता मी तुमच्या घरच्यांच्या सेवेत उपस्थित नाही म्हणून तुम्ही कदाचित माझ्यासोबत बोलण्यासाठी मजबूर झाला आहात, नाहीतर तुम्हाला माझी कधी काळजी होती. हे ऐकून संदीप म्हणाला, अशी गोष्ट नाही आहे शिल्पा, मी बिझी होतो. हो, पण या सगळ्यात मी हेच विसरलो की तू माझी पत्नी आहेस. संदीपचे बोलणे ऐकून शिल्पा व्यंगात्मक हसली आणि म्हणाली, नाही हो, चुकीचं बोलत आहात तुम्ही. तुम्ही तर हे सुद्धा विसरले होते की मी सुद्धा एक माणूस आहे. पत्नी होणे तर खूप दूरची गोष्ट आहे. संदीप नकारार्थी मान हलवत म्हणाला, हो, मला माहिती आहे, चुकी माझी आहे. मी तुला कधीच इज्जत दिली नाही. तेव्हा शिल्पा म्हणाली, पती इज्जत न देणे म्हणजे पत्नीला कुणाकडून इज्जत न मिळणे, हीच विटंबना आहे समाजाची. जोपर्यंत पती आपल्या पत्नीची इज्जत करत नाही तोपर्यंत कोणीच तिची इज्जत करत नाही. बरोबर बोलत आहे ना मी? शिल्पाचे डोळे भरून आले होते. तेव्हा संदीपने शिल्पाच्या हातावर हात ठेवला आणि म्हणाला, शिल्पा, चुकी झाली माझ्याकडून, मला माफ कर ग एकदा प्लीज. कारण जर आपण अजूनही या सगळ्या गोष्टींचा हिशोब करत बसलो तर आपल्या जीवनातले काही महत्त्वपूर्ण क्षण तेच कडू हिशोब करण्यात निघून जातील ग. त्यामुळे शक्य असेल तर माझ्या चुकांना माफ कर प्लीज.
तेव्हा शिल्पाने हात झटकला आणि म्हणाली, अजिबात नाही. जर मी पहिल्यासारखी झाले तर माझ्या संकल्पाचं काय अर्थ निघेल? तुम्हाला जाणून घ्यायचे आहे ना की मी कुठे जात होते? तर ऐका. मी कोचिंग क्लासला जात होते कारण मला कॉम्पिटिशनचा फॉर्म भरायचा आहे, मला जॉब करायचा आहे. त्यावेळी संदीप म्हणाला, शांत हो शिल्पा. मला माहिती आहे की तू चुकीच्या ठिकाणी जात नव्हती. फक्त मी काळजीत होतो की तू रोज कुठे जात होती, ना फ्रेंड्सच्या घरी ना आपल्या माहेरी. शिल्पा म्हणाली, माझे माहेरी जाणे तर तुम्हाला आवडत नव्हते. प्रत्येक वेळी माझ्या घरच्यांना वाईट साईड बोलायचे की तुला तर फक्त तुझं माहेरच पसंत आहे. खरं सांगा संदीप, लग्नानंतर किती दिवसांसाठी मी माझ्या माहेरी गेले आहे मला स्वतःलाच माहिती नाही. मी विचार करायचे की आज ही गरज आहे, उद्या ती गरज आहे, पण कोणालाच मला गरज कशाची आहे ती दिसत नव्हते. माझे मन दिसत नव्हते. मी तडपते माझ्या आईबाबांना भेटण्यासाठी. पण आता तर आईसुद्धा घाबरते की आपला जावई नाराज होऊ नये. त्यामुळे तर तिने त्या दिवशी मला सांगितले की निघून जा तू तुझ्या घरी. आता संदीप, तुम्हीच मला सांगा, काय राहिले आहे या संसारात माझे? ना ते घर माझे आहे ना हे घर माझे आहे. संदीप म्हणाला, शिल्पा, फक्त एकच संधी मला दे. मी तुला वचन देतो की तुझी जी इच्छा आहे तेच मी करेल. मी मान्य करतो की मी चुकीचा आहे. माझी पद्धत चुकीची असू शकते नाही संदीप, तुमची पद्धतच चुकीची आहे. जर तुम्ही कधी ते म्हणले असते की मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही, तर मग तेव्हाही मी माहेरी जाण्याचा हट्ट केला असता का? हे मी नाही म्हणू शकत शिल्पा, कारण ते तुझेही घर आहे आणि तिथे तुझे आई बाबा, दादा, वहिनी सगळेजण तुझी वाट पाहतात. मग असे असताना इतका मी स्वार्थी कसा होऊ शकतो? अच्छा, स्वार्थी नाही होऊ शकत, पण कठोर होऊ शकता. पत्नीला सुनवू शकता, तिला टोमणे मारू शकता, पण प्रेम नाही दाखवू शकत. कारण प्रेम दाखवले तर कमीपणा होईल ना. चल ठीक आहे, आज मी तुला वचन देतो की तुला जे हवे ते कर. जॉब कर, काम करू नकोस, सगळ्यांच्या बोटावर नाचणारी कठपुतली होऊ नकोस. माझ्या घरची म्हणजे आपल्या घरची महाराणी बनून राहा. सगळं काही कर, पण माहेरी जाऊ नकोस. संदीपचे बोलणे ऐकून शिल्पा खळखळून हसायला लागली आणि म्हणाली, अच्छा सोडा, चला ना घरी जाऊन सोबत चहा घेऊ. तेव्हा संदीप म्हणाला, हो जाऊ ना, पण आपल्या घरी नाही, तुझ्या घरी. तुझ्या आईच्या हाताची चव तुझ्या हाती कुठे? तेव्हा शिल्पा हसली आणि म्हणाली, अच्छा, आत्ता तर तुम्ही म्हणत होता की सगळं काही कर पण माहेरी जाऊ नको, मग आता? तेव्हा संदीप म्हणाला, अरे मस्करी करत होतो वेडाबाई. दोघेही खळखळून हसले आणि एकमेकांच्या हातात हात देऊन पुढच्या प्रवासाला निघाले. तर फ्रेंड्स, तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या नात्यांचा स्पर्श या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे पुढची व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळेल. धन्यवाद.